नमस्कार मित्रांनो, खूप खूप स्वागत आहे तुमचे आजच्या व्हिडिओमधून। आठवणी ताज्या झाल्यासारखं नक्कीच वाटणार आहेत। बघूया ते कसे। ज्यांचा जन्म 1955 ते 1990 साली झाला आहे, अशा खास त्या पिढीसाठी हा लेख आहे। ही पिढी आता 30 ओलांडून 62 कडे चालली आहे। हे आपल्या पिढीचं सगळ्यात मोठे यश म्हणजे या पिढीने खूप मोठा बदल पाहिला आणि पचवला। आणि ह्या पिढीची एक मोठी अडचण म्हणजे ही पिढी कायम उंबरठ्यावर राहिली। 1, 2, 10, 20, 25 पैसे बघितलेली ही पिढी पाहुण्यांकडून लाज न बाळगता पैसे घेत होती। शाही, बोरू, पेन्सिल, पेनपासून सुरुवात करून ही पिढी आता स्मार्टफोन, लॅपटॉप, PC उतारवयात सराईतपणे हाताळत आहे। ज्या पिढीच्या बालपणी सायकलसुद्धा एक चेन असलेली, पण आता या उतारवयात सराईतपणे स्कूटर, कार चालवणारी ही पिढी अवखळ तर कधी गंभीर, खूप भोगलेली आणि खूप सोसलेली, पण पूर्ण संस्कारित। टेप रेकॉर्डर, पॉकेट ट्रान्झिस्टरच्या पिढीसाठी खूप मोठी मिळकत होती। मार्कशीट आणि टीव्हीच्या येण्याने यांच्या बालपणीचा बळी घेतला नाही, अशी ही शेवटची पिढी। कुकरच्या रिंग्स, टायर असल्या गोष्टी घेऊन लहानपणी गाडी खेळणे, यात त्यांना काहीही कमीपणा वाटला नव्हता। सळई जमिनीत रुतवत जाणं हा काही खेळ असू शकतो का? पण होता। कैऱ्या तोडणं ही यांच्यासाठी चोरी नव्हती आणि कुठल्याही वेळी कुणाचंही दार वाजवणं यामध्ये कसले एथिक्स तुटत नव्हते। वर्गात किंवा शाळेत स्वतःच्या बहिणीशी सुद्धा कुचरत बोलणारी ही पिढी। मित्राच्या आईने जेव घालणं यात कसलाही उपकाराचा भाव आणि त्याच्या बाबांनी ओरडणं यात कसलाही असूयाचा भाव असणारी शेवटची पिढी। 2 दिवस जरी मित्र शाळेत आला नाही तर शाळा सुटल्या दप्तरासकट त्याच्या घरापर्यंत जाणारी ही पिढी। कुणाचेही बाबा शाळेत आले की मित्र कुठेही खेळत असो, 70च्या स्पीडने तुझे बाबा आले, चल लवकर, ही बातमी मित्रांपर्यंत पोहोचवणारी ही पिढी। पण गल्लीत कुणाच्याही घरात कसलाही कार्यक्रम असला तरी वाटेल ते काम करणारी, विधिनिषेध न बाळगता करणारी ही पिढी। कपिल, सुनील गावस्कर, वेंकट प्रशसनाच्या बॉलिंगवर आणि पेस भूपती, स्टेफी ग्राफ, अग्गासी, सॅम्प्रसच्या टेनिसवर, तर राजदेव, दिलीप ते राजेश, अमिताभ, धर्मेंद्र, जितेंद्र बरोबर नंतर बऱ्याच नवीन कलाकारांवर, अगदी आमिर, सलमान, शाहरुख, माधुरी, अनिलवर वाढलेली ही पिढी। VCR आणून 4-5 पिक्चर पैसे गोळा करून एकत्र पाहणाऱ्या मित्रांची ही पिढी। लक्षा, अशोकच्या निर्वाज्य विनोदावर हसलेली, नाना, ओमपुरी, शबाना, स्मिता पाटील, गोविंदा, जग्गूदादा, वर्षा, सोनम, किमी, सोनाली हे कलाकार पाहिलेली ही पिढी। कितीही शिकवलं तरी स्वतः मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही यावर विश्वास असणारी, शिक्षकांचा मार खाणं यात काहीही गैर नाही, फक्त घरी कळू नये कारण घरात परत धुतात, ही भावना जपणारी पिढी। ज्यांनी शिक्षकांवर कधीही आवाज चढवला नाही अशी पिढी। ही तर कितीही धुतलं तरी दसऱ्याला शिक्षकांना सोनं देणारे आणि आज इतक्या वर्षांनी सुद्धा निवृत्त शिक्षक येताना दिसले तर लाज न बाळगता खाली वाकून नमस्कार करणारी पिढी। कॉलेजला सुट्टी असली तरी आठवणीत स्वप्न रंगवणारी पिढी। ना मोबाईल, ना SMS, व्हॉट्सअप, भेटण्यासाठी आतुरतेने वाट पाहणारी पिढी। पंकज उदासच्या तूने पैसा बहुत कमाया, इस पैसे ने देश छुडाया या ओळीला डोळे पुसणारी पिढी। दिवाळीच्या 5 दिवसांची कथा माहीत असणारी, लिव्ह इन तर सोडाच, लव्ह मॅरेज म्हणजे फार मोठं डेअरिंग समजणारी ही पिढी। अहो, शाळेत आणि महाविद्यालयात पण मुलींशी बोलणारी, मुले ॲडव्हान्स समजली जाणारी पिढी। पुन्हा डोळे झाकूया, 10, 20, 80, 90 पुन्हा जुन्या आठवणींचा सुवर्णकाळ। गेले ते दिवस, राहिले त्या आठवणी, असं न समजणारी शून्य पिढी। कारण आजचे दिवस हेच उद्याच्या आठवणी असणार असं मानणारी ही पिढी। धन्य ते जीवन जे खरंच आपण जगलोय। सर्व मित्रांसाठी समर्पित। धन्यवाद मित्रांनो। असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी व्हिडिओला लाईक, सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंट करायला विसरू नका।